नमस्कार. विश्वशांती दर्शन चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या चॅनेलची संकल्पना प्रेरणा आहे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड यांची. सादर आहे योगी पावन मनाचा या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर आणि श्री विठ्ठल यांच्या भेटीवर आधारित कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. लेखक सुवर्ण पिंपळकार श्री लक्ष्मण सूर्यभान घुगे. सादर आहे कथा तिसरी, तो सावळा सुंदरू. विठ्ठला, माय बापा, केव्हा येणार आहात आपण? आम्ही आणखी विरहाचा किती चिखल तुडवायचा? हा छळवात का? किती वाट पाहावी आम्ही? वारा सुन्न झाला. इतक्यात श्री ज्ञानोबा रायांच्या कानावर आवाज पडला, दही घ्या दही. त्या आवाजानं श्री ज्ञानोबा राय सावरले. ही दही वाढणारी त्याच दिवशीची गवळण तर नसेल? श्री ज्ञानोबा रायांना थांबवलं नाही, ते पटकन उठून पुढे आले. दही विकणारी गवळण पर्णकुटीच्या पलीकडून पुढे जाताना दिसली. तसा श्री ज्ञानोबा रायांनी आवाज दिला, गवळण ताई. त्या आवाजानं ती गवळण मागे वळली. हसत श्री ज्ञानोबा रायांसमोर आली. म्हणाली, माऊली, मी या जाताना तुम्हासनी दही वाढूनच जाणार होते. श्री ज्ञानोबा राय म्हणाले, मी त्यासाठी आवाज नाही दिला. गवळण हसली, म्हणाली, मग कशाला आवाज दिला? श्री ज्ञानोबा रायांनी समोर पाहत अस्वस्थ स्वरात म्हटलं, तुझा सैन्यात गेलेला पती परत आला का ताई? ते ऐकून गवळण मोहरली. म्हणाली, कालच त्यांचा सांगावा आलाय, आज सांच्या येळेपतोर येतो म्हणाल्यात. ती मोहरलेली गवळण डोईवरचे भुरभुरू उडणारे केस मागे सारत म्हणाली, आमच्या धन्याचं नाव गोपाळ, जणू कृष्णच तो. मला त्यामुळं जगायला बी उभारी येते या माऊली. गवळणीनं श्री ज्ञानोबा रायांकडे पाहत विचारलं, माऊली, तुम्ही कोणाची वाट बघताय सा? श्री ज्ञानोबा राय अस्वस्थ स्वरात म्हणाले, हो, आमच्या पांडुरंगाची. ती गवळण हसली, म्हणाली, माऊली, तुमची इच्छा लवकर पुरी होईल बघा. मनाने एकदा उचल खाल्ली की समधी स्वप्न पुरी होतात. तुमचा इठ्ठल चंद्रभागा सोडून येईल. धीर धरा, चला चलते म्या. असं म्हणत गवळण निघून गेली. श्री ज्ञानोबा रायांनी आसमंताकडे पाहत म्हटलं, या गवळणताईचा दिग्विजयासाठी गेलेला पती आज परत येईल, पण आमचा विठ्ठल? इतक्यात आकाशात ढग दाटून आले आणि त्याच वेळी एक मंद झुळूक अंगाला स्पर्श करून गेली. पाठोपाठ कुठून तरी अत्तराचा घमघमाट नाकाला जाणवला. कुणीतरी येत असल्याची चाहूल लागली. तेव्हा श्री ज्ञानोबा राय मनात म्हणाले, हा परिचित सुगंध कुठून येतोय? अंतरातली एकतारी कोण छेडू लागलंय? पंढरीचा राजा तर वाळवंट तुडवत निघाला नसेल ना? दूरवर पाहिलं, कुणीही दिसेना. शेवटी श्री ज्ञानोबा राय वेगानं पर्णकुटीत आले. पर्णकुटीतही कुणी दिसेना. बासरीचा सूर मात्र आळवणी घालायला लागला. तिकडे गवळणही तिच्या वाड्यावर परतली. दह्याचं लोटकं खाली ठेवताच झाडावरचा कावळा ओरडला. ती गवळणही बावरली. आपले धनी आत्ताच येत आहेत की काय म्हणून ती उंबऱ्याजवळ येऊन थांबली. समोरच्या दिशांकडे पाहत म्हणाली, आमच्या धन्याचं स्वागत म्या कसं करू? तिकडे पर्णकुटीत अस्वस्थपणे उभे राहिलेल्या श्री ज्ञानोबा रायांनीही मनात म्हटलं, मीही माझ्या पांडुरंगाचं कसं स्वागत करू? पंचज्योती मनात फिरू लागल्या. पावलांना आसक्तीची ओढ लागली. मनाचा लगाम सुटला. तिकडे ती दारात थांबलेली गवळणही आतुरतेच्या काठावर उभी राहून पतिराजाला शीळ घालू लागली. धनी, या लवकर. इकडे पर्णकुटी बाहेर अचानक वावटळ सुटली. त्यातून टाळ चिपळ्या खणखणू लागल्या. त्या वावटळीतूनच एक पुसटशी काळी मनुष्याकृती दिसू लागली. बासरीचा स्वर उसळला. यावेळी ओसरीत उभे राहिलेल्या श्री ज्ञानोबा रायांना पंचप्राण कुणीतरी शोषून घेत असल्याचा अनुभव येऊ लागला. तिकडे इंद्रायणी दुथडी भरून भरून दोन्ही किनाऱ्यांना हसवत पुढे निघाली. श्री ज्ञानोबा रायांची दिव्य कांती झळाळून उठली.
तिकडे त्या गवळणीलाही एका अद्भुत सुगंधानं विळखा घातला. इकडे श्री ज्ञानोबारायांनी तर तिकडे त्या गवळणीनं गच्च डोळे मिटले आणि काही क्षणानंतर पुन्हा दाटलेल्या काळोखातून एक तारीचा आवाज आला. श्री ज्ञानोबारायांनी डोळे उघडले. समोर काहीही नव्हतं, सारं शांत शांत. तिकडे गवळणीनेही डोळे उघडले तेव्हा तिला दिसला तो अचानक धावत येणारा पांढरा शुभ्र घोडा. तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. जीव मोठा झाला आणि तिनं दाराच्या उंबऱ्यात उभं राहूनच सुंदर आलाप घेतला. तेव्हा इकडेही श्री ज्ञानोबारायांनी स्वरधारेतील सुरांना खोल दरीतून शेंदून वर काढलं आणि सुंदर आलाप घेतला. त्याचवेळी हृदयातल्या शब्दांची वाट मोकळी होऊन ओठांवरून गीताच्या रूपानं ओसंडून वाहू लागली. अवचित परिमळू अवचित परिमळू झुळकलाळू माळू मी म्हणे गोपाळू आला गे माये अवचित परिमळू. तिकडे गवळणही बोटात पदर धरून रस्त्याकडे आशावादी नजरेनं पाहत उंबऱ्यातच उभी राहून गाऊ लागली. चाचरती चाचरती बाहेरी निघाले ठकची मिठेले काय करू अवचित परिमळ. वर आकाशात काळे ढग वाहू लागले. विजा चमकू लागल्या. त्या विजांच्या प्रकाशात आकाशाच्या पडद्यावर एक अस्पष्ट प्रतिकृती दिसली. ती प्रतिकृती त्या सावळ्या हरीची होती. अंगणात येऊन आकाशातल्या त्या प्रतिकृतीकडे पाहून श्री ज्ञानोबाराय गाऊ लागले. विठ्ठल सुखाचा विठ्ठल सुखाचा. तिकडे गवळण आत गेली. दह्याचं रिकामं झालेलं गाडगं पाण्यानं धुवत गाऊ लागली. इकडे श्री ज्ञानोबाराय अंगणात उभे राहून दोन्ही हात फुलारून श्री विठ्ठलाला साद घालत गाऊ लागले. अखेर भवसागर ओसरला. वारा शांत झाला. डोळ्यांच्या काठांवर आसवांचे काचेरी थेंब आले. त्या थेंबांनाही आता ओढ लागली होती ती विठ्ठल भेटीची. पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात नव्या कथेसह. रामकृष्ण हरी.